अर्धशतकमध्ये वैष्णवी हागवणेच्या लग्नामध्ये रुखवतासाठी 1.5 लाखांचा खर्च. वैष्णवीच्या वडिलांची दमानी यांना माहिती. शशांक हागवणेच्या मामीनंच तयार केला होता 1.5 लाखांचा रुखवत. वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हागवणे आणि दीर सुशील यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. दोघांचीही एकत्र चौकशी करायची असल्यामुळे कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली. निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. निलेश नातेवाईक नाही, मग त्यानं वैष्णवीचं बाळ कोणत्या अधिकारात सांभाळायला घेतलं? सरकारी वकिलांचा युक्तिवाद. निलेश चव्हाणनं करिश्माला फूस लावून वैष्णवीचा छळ करायला लावला. सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. निलेश चव्हाणकडे असलेले लता आणि करिश्मा यांचे मोबाईल जप्त करण्याचे असल्याचाही युक्तिवाद. निलेश चव्हाणनं त्याच्यावर दाखल गुन्ह्यामध्ये नेहमीच पोलिसांना सहकार्य केलंय. निलेश चव्हाणच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. 5 लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा सासरी छळ. हुंडा दिला नाही तर नक्षल्यांकडून कुटुंबाला ठार मारण्याची दिली धमकी. विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसात तक्रार. पती, सासू सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल. संभाजीनगर दरोड्याप्रकरणी आणखी 4 जणांना अटक. संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेंसह 4घांना अटक. बाळासाहेब इंगोलेनंच दिली लड्डांच्या घरच्या सोन्याची टीप. डिसेंबर महिन्यामध्ये काही कारणांवरून उद्योजक संतोष लड्डा बाळासाहेब इंगोलेला ओरडले होते. त्याचाच राग मनात धरून इंगोलीनं टीप दिल्याची माहिती. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणामध्ये देविदास शिंदे नावाच्या आणखी एका आरोपीला अटक. लड्डा यांच्या घरामध्ये कॅश आणि सोनं असल्याची दिली होती टीप. गुन्ह्यामध्ये वापरलेली कार देखील पोलिसांकडून जप्त. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील दरोडा प्रकरणामध्ये अटक झालेल्यांपैकी एक आरोपी पोलिसांना यापूर्वी हफ्ते देत असल्याचं उघड. 2023 मध्ये अंबादास दानवेंनी जाहीर केलेल्या यादीत होतं आरोपी योगेश हसबेचं नाव. संतोष लड्डांच्या 5.5 किलो सोन्याच्या दरोड्यामध्ये आतापर्यंत 10 जण अटकेत. गुन्ह्याचीही उकल. मात्र प्रत्यक्षात एवढं सोनं गेलं कुठं याचा अद्यापही शोध लागलाच नाही. बीडमध्ये वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात 2 गुन्हे दाखल. 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य केल्यामुळे गुन्हे दाखल. भाजप आमदार संजय कुटेंच्या वाहन चालकाच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण. पंकज देशमुखांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा पत्नीचा संशय. पत्नीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी व्हावी. पतीच्या मृत्यूची चौकशी व्हावी, पत्नीची मागणी. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. सध्या महसूल मंत्री बावनकुळेंकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा पदभार. मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणे यांच्या नावांची चर्चा. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघता आशिष शेलार यांच्यावरच काही महिने मुंबईची जबाबदारी द्यायची का, याबाबत अजूनही पक्षात चर्चा सुरू. भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा. यादी भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर. मात्र 52 जागांसंदर्भात अंतर्गत वाद असल्यामुळे यादी रोखली. दक्षिण मुंबईमध्ये भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी यांना संधी. अनेक पुरुष पदाधिकारी जिल्हाध्यक्षपदासाठी होते इच्छुक. अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे पदासाठी केली होती मोर्चे बांधणी. जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी. दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर भाजपचे कार्यकर्ते नाराज. तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षांवरील जिल्हाध्यक्ष का निवडला? भाजपच्या गोटामध्ये दक्षिण मुंबईतील कार्यकर्त्यांचा सवाल. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये भाजपचं धक्कातंत्र. अनेक इच्छुकांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी. वसई विरारमध्ये प्रज्ञा पाटील जिल्हाध्यक्षपदी. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष. बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा राष्ट्रवादीचे माजी सभापती देविदास पिंगळेंचा आरोप. प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी. कोस्टल रोडचा शेवटचा टप्पा प्रवाशांसाठी खुला. दादर प्रभादेवी ते वरळीला जोडणारा 550 मीटरचा वेहिक्युलर अंडरपास खुला. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रवाशांना या मार्गावरून करता येणार प्रवास. तब्बल 5 दिवसांनंतर वरळीतील आचार्य यात्रे स्थानक आजपासून पुन्हा सुरू. पहिल्याच पावसामध्ये भुयारी मेट्रो स्थानकामध्ये साचलं होतं पाणी. चर्चगेट परिसरात असलेल्या अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाला ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून अभिवादन. यावेळी चर्चगेट स्थानकाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची केली मागणी. किल्ले अजिंक्य ताराच्या पायथ्यालगतचं अतिक्रमण हटवलं. नगरपालिका पोलीस प्रशासनाची मध्यरात्री कारवाई. प्रतापगडावरील अतिक्रमण काढल्यानंतर ही दुसरी कडक कारवाई.
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात. कोर्टानं दिलेल्या सूचनांचं पालन करत दुकानांचं अतिक्रमण हटवायला सुरुवात. भुईकोट किल्ल्यावरील झोपडपट्टी हटवायला न्यायालयाकडून 17 जूनपर्यंत स्थगिती. किल्ल्यातील 235 झोपडपट्टी धारकांनी दाखल केली होती उच्च न्यायालयामध्ये याचिका. आज होणार होती अतिक्रमण हटवण्याची कारवाई. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला मुठा नदीवरील पूल पाडायला सुरुवात. 50 वर्षे जुना आणि वाहतुकीला धोकादायक असलेला पूल नदी सुधार प्रकल्पामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे पाडायला सुरुवात. सांगोला आगाराला राज्य सरकारकडून 5 नवीन बसेस. माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. लवकरच या बसेस सेवेमध्ये रुजू होणार. खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून वांद्रेतील भाभा रुग्णालयाची पाहणी. रुग्णांची बातचीत करून अधिकाऱ्यांना विचारला जाब. रुग्णांच्या तक्रारीचा अहवाल बनवून आयुक्तांना देणार असल्याची दिली प्रतिक्रिया. शिर्डीच्या साईबाबा संस्थानामध्ये दानाची मोजदाद करताना चोरी. लेखा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची रोकड लंपास. या प्रकरणी शिर्डी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल, तर कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई. मुंबईत उद्यापासून मीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई. उद्यापासून दर दिवशी 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती. कांदिवली पूर्वेतील ठाकूर संकुलद्वार पश्चिम द्रुतगती महामार्ग इथं 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचं काम हाती. त्यामुळे सोमवारी दुपारी 1:30 वाजल्यापासून मंगळवारी 3:30 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. जालन्यामध्ये शेतकऱ्याची दुचाकी चिखलात फसली असं शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवली. शेतकऱ्यानं दुचाकी थेट बैलगाडीत टाकली आणि शेताबाहेर आणली. हा भन्नाट व्हिडिओ प्रचंड व्हायरल. पेण तारणकोप येथील भोगावती नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्यामुळे पाडला. नव्यानं बांधलेला पूल वाहतुकीसाठी खुला. जालन्यातील गोदावरी नदीचं पात्र पावसामुळे प्रवाहित. अवघ्या 10 ते 12 दिवसात झालेल्या पावसामुळे प्रवाहित झालेल्या नदीचं ड्रोन दृश्य समोर. मुसळधार पावसानं तुळजापूरमधील पाझर तलाव फुटला. शेतकऱ्यांची शेती आणि उभं पीक गेलं वाहून. तलावाच्या सांडव्यावर खडी क्रेशरचं अतिक्रमण झाल्यामुळे तलाव फुटल्याचा शेतकऱ्याचा आरोप. धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यावरील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित. सततच्या पावसामुळे बोरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे मादी धबधबा प्रवाहित. अकोल्यातील बस स्थानक परिसरातल्या अंडरपासचे तळ्यात रूपांतर. काही महिला साचलेलं पाणी घरगुती कामांसाठी नेताना दिसत आहेत. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट. धाराशिवच्या रोईभरमधील तीळ उत्पादक शेतकऱ्याचं पावसामुळे नुकसान. तिळावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. अजूनही शेतात चिखल. ऊन आणि पावसामुळे तीळ गाठण्याला अडचण. भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेती पिकांना फटका. उघड्यावर ठेवलेलं धान पावसात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी लगतच्या पोही गावामध्ये केमिकलयुक्त पाण्यानं शेकडो माशांचा मृत्यू. अॅग्रोकेमिकल इंडस्ट्रीतून सोडलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे रणीवर. भंडाऱ्यातील वसमत शहरातील कारखाना रोड परिसरामध्ये रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्यांवर कारवाई. पोलिसांकडून 3 गॅस सिलेंडर, रिफिल मशीन, वजन काटा आणि रिक्षा जप्त. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटामध्ये अपघात. तिघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी. धुळ्याच्या फारशी पुलावरून कार पांझरा नदीमध्ये पात्रात उलटली. गुगल मॅप पाहताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झाला अपघात. कार चालक गंभीर जखमी. वर्ध्यामध्ये रस्ता क्रॉस करत असताना 2 दुचाकींचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू. तळेगाव ते आर्वी महामार्गावरची घटना. ठाण्याच्या शीळ परिसरातील बबलू कंपाऊंडमधील भंगाराच्या 5 गोदामाला काल रात्री आग. पहाटे 5च्या सुमाराला आगीवर नियंत्रण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्याच्या घुसर गावातील शेतकऱ्याच्या घराला आग. सुदैवानं आगीत जीवितहानी नाही. मात्र शेतकऱ्यांचं घर, गोठा आणि कुटार पूर्णतः जळून खाक. तुमसरच्या कोका जंगल शिवारामध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाला वाघाचं दर्शन. चिमुकल्याकडून वाघाचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद. शरण आलेल्या नक्षलवाद्यांचा औद्योगिक क्रांतीमध्ये सहभाग. 65 आत्मसमर्पित नक्षलवादी. गडचिरोलीत लॉइड्स मेटल कारखान्यामध्ये रुजू. कधी काळी बंदूक चालवणारे हात. आज सन्मानाची रोजीरोटी कमावत असल्यामुळे नक्षलवाद्यांचं सर्वत्र कौतुक. 21 दिवसामध्ये ट्रम्प 11व्यांदा बोलले. मोदी कधी बोलणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा मोदींना सवाल.